नाही, मी भजनाला जात नाही, मी कधी देवळात जात नाही, मी कधी कुठे फिरायला जात नाही म्हणला. मग म्हणलं काय करतोस तू? काय नाही म्हणलं मी काम करतो. म्हणलं काम करता करता एक दिवशी जशीन पुचकून आली गुचकीन गेला. म्हणलं काय नाही राहिलं. म्हणले मग कुठं? म्हणलं आता शिवजयंती यायला लागली. म्हणलं शिवजयंतीच्या दिवशी बँड लावलाय, डीजे लावलाय, मस्त नाचायचं, शिवजयंती साजरा करायची. म्हणलं काय देवळात जायचं? हे असे विचार आहेत देवांचे. पण शिवजयंती साजरा करणारे जे लोक स्वप्न बघतात ना, शिवाजी महाराजांच्या जन्म जयंतीचे उत्सव साजरे करणारे जे लोक आहेत आजकालचे, डोक्यावर महाराजांचा फोटो घेऊन मिरवणूक काढतात, कितीतरी हजारो रुपयांचा डीजे लावून नाचतात. मी तर म्हणते ती लोक कथेमध्ये येऊन बसायला लाजतात, लाज बाळगतात. का म्हणून कथा ऐकायची, काय म्हणून त्या मंडपात जायचं, कमीपणा धरतात. पण ज्या शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतात ना, तीच शिवाजी महाराज तुकोबारांचं कीर्तन चालू असताना ताडपत्रीवर चप्पल बाजूला काढणार आणि ताडपत्रीवर तिथे येऊन बसणार तुकोबारांच्या कीर्तनाच्या पुढं. असेच आजकालच्या तरुणांना असं वाटतं कीर्तन नको, काही नको, काही नको, फक्त आम्हाला आमच्या पद्धतीने मौज मजा पाहिजे. पण अरे ज्या शूरवीरांचा फक्त तुम्ही जन्मोत्सव साजरा करता, पुण्यतिथी साजरी करता, पण त्यांनी जीवनामध्ये काय कर्म केले हे पण तर बघा ना. ते कर्म जर बघितले ना, कुठलाच तरुण हे बोलू शकणार नाही की आम्ही कीर्तनाला जात नाही, आम्ही कथेला जात नाही. टाळ घेण्याची लाज वाटते युवकांना, कीर्तनात टाळ घेऊन उभं राहण्याची लाज वाटते. करा ना, कर्म सगळ्यांनाच करायचंय. तुम्हाला खरं सांगू, विषय निघाला म्हणून सांगते, संसार अशी गोष्ट आहे ना, संसार एक गाडं आहे. गाडं, बैलगाडं कसं असते बरं? मला एक सांगा, बैल गाडं वडता वडता मरून जातात, पण गाडं वडणं थांबतंय का? त्याच्या ठिकाणी दुसरे दोन बैल झुकले जातात. तसा हा संसार चक्र आहे. हे संसाराचे चक्र असं आहे, जीव, दोघं जीव आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. हे संसाराचं चक्र ओढता 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 ते पूर्ण होऊन जातात. पण संसार पूर्ण होतो का? कोणाचा संसार पूर्ण झालाय? ते नाही त्यांचा मुलगा, ते नाही त्याचा नातू, ते नाही त्याचा पंतू, कोणी नाही तर कोणी जोडीने येतं संसार चक्र ओढायला सुरुवात करतं, पण संसार पूर्ण होत नसतो. म्हणून मायबाप आहे तेवढा वेळ, मगाशी आपण बोलू गेलो, नष्टम वेला सागता सगतै वहा, आहे तेवढा वेळ काम करता करता का होईना पण राम नाम म्हणा. नाही तुम्हाला वेळ ना, नका कीर्तनात येऊन, पण कधी कोणाचा अपमान करू नका. नाही तुम्हाला वेळ ना, नका कथेत बसू, पण 5 मिनिटं का होईना, सन्मानपूर्वक का होईना, किमान ज्यांनी कथा ठेवली आहे त्यांना हातभार लावला का. तुम्हाला वेळ नाही ना, याच्याविषयी हातभार लावला. एवढंही देत नाहीत नसेल, ऐकायला येऊन बसा, हरकत नाही. पण अपमान कधी कोणाचं करू नका, अनादर करू नका, कधी कोणाचं मन दुखेल असं वागू नका. एकदा मन दुखवलं की त्याच्या जो मोठा अधर्म कुठंच नाही. म्हणून अशा प्रकारे एक सुंदर मानव जन्माला घातलेला आहे. ब्रह्माजीने त्या मानवाकडे बघितलं, हा मानवाला तोंड दिलंय, म्हणले मानव शब्द बोलू शकतो म्हणजे हा भजन करू शकतो. मानवाला 2 पाय दिले. मानव म्हणले कुठं? परिक्रमा करू शकतो, नगर प्रदक्षिणा करू शकतो, देवळात जाऊ शकतो, मानव पंढरपूरची वारी करू शकतो. ज्या प्रकारे गाडगे बाबांनी केली, कितीतरी साधू संतांनी केली, श्री संत गजानन महाराजांनी सुद्धा केली. गजानन महाराजांना ज्यावेळेस समाधी घ्यायची होती त्यावेळेस महाराज श्री पंढरपूरला जाणार होते. माझा अंतिम हा देह म्हणले मी पंढरपुरात ठेवणार आहे, पण पंढरपूरचा मालक, विटेवरचा मालक गजानन महाराजांना आदेश केला, नाही शेगावातच तुम्ही त्या ठिकाणी समाधी घ्या म्हणले, मी तिथे स्वतः येईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, आपल्याला पाय कशासाठी दिलेत? वारी करण्यासाठी दिलेत. ज्या परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलाय ना, त्या परमात्म्याचे एकदा तरी जीवनात येऊन आभार व्यक्त केले पाहिजे आणि तिथे पंढरपुरात जाऊन एकदा का होईना त्याच्या पायावर नतमस्तक झालं पाहिजे. बाबा रे, एवढं सुंदर देह दिलं, नाही मला काय करता आलं, नाही मला कधी कीर्तनाला जाता आलं, नाही मला कधी कथेत ऐकता आलं, नाही मला कधी नाव घेता आलं, पण एवढं देह दिलंय ना, मला एवढं सुंदर देह दिले ना, आज तुझे चरणाशी नतमस्तक होतो, कृतकृत्य झालो देवा. जर पुढचा जन्म द्यायचा असेल ना, असा दे की सगळ्या संसारातून मुक्त होऊन फक्त तुझाच होऊन राहता यावं.
हा दिलाय ना ह्याच्यात चुकलो, पण पुढचा जन्म देत असताना चुकू देऊ नको, नाही तर या जन्मात तरी अशी बुद्धी दे की माझ्या मनात कधी दुर्बुद्धी आली नाही पाहिजे, एकदा तरी नतमस्तक झालं पाहिजे. ह्याच्यासाठी मस्तक दिलेलं आहे तिथं ठेवण्यासाठी. 2 हात आणि 3रं मस्तक हे देवाच्या चरणाशी ठेवायला दिलंय. एक कवीने फार सुंदर वर्णन केले. तूने अजब रचा भगवान खिलौना माटी का, तूने अजब रचा भगवान खिलौना माटी का, अजब रचा भगवान खिलौना माटी का, तूने अजब रचा भगवान खिलौना माटी का, तूने अजब रचा भगवान खिलौना माटी का, तूने अजब रचा भगवान खिलौना माटी का, अजब रचा भगवान खिलौना माटी का, तूने अजब रचा भगवान खिलौना माटी का, माटी का रे 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 माटी का, तूने अजब रचा भगवान खिलौना माटी का, तूने अजब रचा भगवान खिलौना माटी का, दोनों हाथ लगा के ताली की सेवा करते हैं. गान किसने दिए गए? गान किसने दिए? किसी की गाली गलौज सुनने के लिए, चुगली सुनने के लिए, निंदा सुनने के लिए? कान दिए हरि भजन सुनाना को, कान दिए हरि भजन सुनाना को, करने के लिए नहीं थी। सुन सुन सुन, तुझसे एक बात तो किसी से कहना नहीं। और वो है ना हमारी पास वाली बगल वाली, बहुत बेकार है।
ऐसी बातें करने के लिए दी? नहीं, हरि के गुण गाने के लिए दी। कौन से वाले गुण? शिव जी का नाम लेने के लिए दी, श्री गजानन जी का नाम लेने के लिए दिया। गजानन जी ने जो ग्रंथ लिखे उसी ग्रंथ को पढ़ने के लिए दिया, भगवत नाम लेने के दिया। इसलिए दोनों हाथ उठा करके तालियों की सेवा करते हुए हरे हरि हरि गुण गान
आज गे आनंद की. हे मानवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. कोणते अवतरलेच आहे तर ब्रह्माजींनी सुद्धा कशाला जन्माला घातले? भजन करावं आणि विस्तार करावा सृष्टीचा. बोले कान किस लिए दिले? किस लिए दिए? भजन सुनने को. मुख किस लिए दिया? गुणगान करने को. आंखें किस लिए दी? बोले पहचान कर ये संत है. खरं सांगू, तीर्थक्षेत्रात जी व्यक्ती निवास करते ना तिथले खुद्द जे राहणारे लोक असतात त्यांना तिथलं महत्व माहित नसतं. बाहेरून येणाऱ्यांचं त्याचं खूप महत्व असतं. आता ज्यावेळेस पंढरपुरामध्ये आषाढी वारी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातली वारकरी मंडळी जी पण आहे, वारकरी संप्रदायिक जीही लोक आहेत ते संपूर्ण वारकरी कुठे असतात? पंढरपुरात असतात. सगळे दर्शनासाठी आतोनात प्रयत्न करतात, कितीतरी तडफड करतात की एकदा तरी त्या पांडुरंगाची झळक पाहायला मिळावी. एकदा तरी मोठा हात करून भाई ना बाबा. किती वैशिष्ट्य अवघड आहे. आता वास्तविक पाहता पुणे शहराचा क्षेत्रफळ मोठा आहे की पंढरपुराचं क्षेत्रफळ म्हणते. पंढरपूर एक छोटंसं गाव आहे. पुणे म्हटल्यावर जिल्हा आहे, सिटी आहे, मोठी सिटी आहे. मग पुणे मोठं का पंढरपूर मोठं? पुणे मोठे. एवढी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी ज्या वेळेस पुण्यामध्ये येतात जागा कमी पडून जाते. लोकांची तब्येती बिघडतात, आरोग्य खराब होतं, चिकचिक असते पुण्यात ज्यावेळेस वारकरी जातात. पण ज्या वेळेस थोडीशीच वारकरी पुण्यात माहत नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रातील कितीतरी दिंड्या पंढरपुरात येतात. सगळ्या साधू संतांच्या दिंड्या पंढरपुरात जातात आणि एका दिंडी मागे 400 तरी, एका पालखी मागे 400 तरी दिंड्या असाव्यात. सगळ्या पालख्या जातात साधू संतांच्या. कितीतरी लाख म्हणता येतील दिंड्या. लाखोने वारकरी पंढरपुरामध्ये आषाढी वारीच्या दिवशी येतात. 2 दिवस 3 दिवस राहतात. काही जण द्वादशीला निघतात काला करून, काही जण पौर्णिमेचा काला करून निघतात, पण काही जण तर त्याच दिवशी निघून येतात. पण आषाढी एकादशीच्या दिवशी मी तर म्हणते संपूर्ण महाराष्ट्र जर कुठं सापडेल तर ते पंढरपुरात सापडेल. एखाद्याला घरी आल्याच्या नंतर विचारा, का रे बाबा झोपायला जागा भेटली होती का? एवढी सगळी किती गर्दी होती, झोपायला जागा भेटली होती की नाही? तो म्हणून मी अडम धडम पसरलो. जागा विचारायचं काम नाही, कुणी कळा लोळा, एवढी जागा आहे. खायला भेटलं होतं का नीट? एवढी वारकरी गेलते, कुणाकुणाला देव पुरवणार आहे? तो मला खायचा विषय वय. अरे पातेलीच्या पातेलं भगर लोकांनी फेकून दिली, पातेलीच्या पाती आमट्या फेकून दिली. एवढं अन्न वायाला गेलं म्हटलं. खाण्यात तर दूरची गोष्ट आहे हो, वायाला गेलेलं अन्न एवढंच राहे तर खाण्यात किती असेल? सांगण्याचं तात्पर्य ना क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्या दिवसासाठी आषाढी वारीच्या एकादशीच्या दिवशी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कधी पंढरपूर कमी नसतं, ना खाण्याच्या दृष्टीत कमी पडतं. संपूर्ण महाराष्ट्र जरी तिथं जाऊन टेकला तरी सुद्धा कधी कोणाला कमतरता भासत नाही. कारण त्याचे माझा पांडुरंग परमात्मा विटेवरचा मालक जरी कटेवरचे हात दोघेही मोकळे करतो. या माझे भक्त आज मला भेटण्यासाठी आलेत ना, तर भेटण्याची तळमळ त्याला ही असती. खरं सांगू, जेवढी पंढरपुरात पोचण्याची तळमळ आपल्याला असते ना तेवढी कधी माझा भक्त हा खूप दिवस झालं गडी वाट पाण्याची तळमळ त्याची बी असते. जसे 2 प्रेम करणारे जीव जर एका प्रेमीला आठवण येत असेल तर समजून घ्यावं दुसऱ्याला तितकीच आठवण येते, म्हणून याला त्याचा भास होतोय. त्याच प्रकारे प्रेमासारखे दोन प्रेमीसारखे 2 भक्त आहे, भक्त आणि भगवंत आहे. ज्या प्रकारे भक्ताला त्या देवाची आठवण होती ना, तर समजून घ्या त्या भक्ताने समजायचं जितकी मला त्या देवाची आठवण येते तितक्याच त्या पांडुरंगाच्या, त्या पंढरीच्या मालकाला माझी आठवण होत असेल. ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी येईल ना त्याच्याविषयी, त्या दिवशी तुमच्यासाठी सुद्धा तो रडत असणार आहे. सहजरित्या कोणाच्या डोळ्यात पाणी येत नाही. तुम्ही जेवढी तळमळ कराल तेवढी तळमळ त्याची असेल आणि त्याच्या करण्यात ती तळमळ ती तुमच्यामध्ये येऊन पोहोचणार आहे. एवढा विटेवरचा मालक कृपा निधान आहे, त्याची कृपा तुम्ही साधी समजू नका. अरे त्याच्या कृपेने तर हे सगळं चाललंय रे. 28 युगात झाली
7वं मन्वंतर 28वं कलियुग हे चाललंय. गेल्या 28 युगापासून एका पायावर उभा आहे, दोघं पायावर उभा आहे विटेवर. कशासाठी? फक्त भक्तासाठी आहे, फक्त भक्तासाठी. भक्ताने वीट काय फेकली? विचार नाही केला. पत्नीला सोडलं, सगळे सोडले, पण तिथं उभा आहे. आजही बघा पंढरपुरात केलात, रुक्मिणी माता सोबत नाही दिसणार, पाठीमाग आहे. रुक्मिणी, सत्यभामा, राधा, कालिंदी सगळे पाठीमाग आहेत, पण तो विटेवरचा मला एकटा आहे. कुणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठी आहे, भक्तासाठी आहे. भक्ताचं, प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे वर्षाकाठी एकदा का होईना, जसं आपण आपल्या मायबापाला भेटण्यासाठी तळमळतो ना, तसं एकदा तरी का होईना तळमळ त्याची भेटीची असू द्या. भेटी लागी पंढरीनाथा. एकदा पंढरीनाथाच्या भेटीची म्हणते. हे सहजरित्या माझ्या डोक्यात येणं, पंढरीदीश पांडुरंग परमात्म्याविषयी हे बोलणं, मला वाटते आज गजानन महाराजांची इच्छा झाली असेल त्या मालकाचं मला एक असं वाटेल म्हणून मी माझ्या तोंडातून बोलून घेतलेलं आहे. कारण आपला कथेचा भाग सोडून आपण पांडुरंगाकडे वळतोय ही त्यांची इच्छा आहे. ते अक्कलकोटला होते आधी, अक्कलकोटून पंढरपूरला गेले मग इकडे आले. स्वामींनी त्यांना आदेश केला की शेगाव मध्ये जा. तुम्ही वाचलं असेल चरित्र. स्वामींच्या आदेशाने इकडे आले, पण शेवट देह तिथे ठेवायचा होता, समाधी तिकडे घ्यायची होती, म्हणून मालकाने इकडे पाठवलं. ही त्यांची इच्छा आहे. अशा प्रकारे सांगण्यास तात्पर्य माझं एकच आहे. मस्तक दिले चरणावर भगवान परमात्म्याच्या ठेवायचा, हात दिले टाळी वाजायला, पाय दिले वारी करण्यासाठी दिलेत. वारीचा आनंद फार मोठा आहे. वारकऱ्याला विचारलं ना, वारकरी म्हणतो नाही नाही मला कसली जागा नाही कम पडली, खायला कम नाही पडलं, कारण माझा पांडुरंग दोघही हात काठीवरचे हात काढतो आणि दोघही हाताने भक्ताला बोलवतो. ये रे बाबा, रोज वाट बघतोय त्याला, अजूनही वाट बघतोय तो, कधी जून महिना येईल, कवा वारी येते, कवा माझे भक्त माझ्या भेटीला निघतील, वाट बघून असतो. अशा प्रकारे देह दिण्याचं सार्थक याच्यामध्ये आहे. ब्रह्माजीने सुंदर मानव जन्माला घातलेला आहे.
प्रथम मानव जो धरतीवर जन्माला आला ते म्हणजे 4 जण आहेत. सनकं च सनंदं च सनातन मतात्मभूः सनत्कुमारं च मुनीन्द्र निष्क्रियाना ऊर्ध्वरेतसा. सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार 4 ऋषी जन्माला आले. 4 ऋषींना बोलवलं ब्रह्माजींनी. बोले इधर आओ. बोले जी पिताजी भजन करोगे? बोले जी पिताजी हमको बहुत प्रिय है भजन. बोले भगवान का नाम बहुत प्रिय है? बोले बहुत प्रिय है, बहुत अच्छा लगता है. बोले अच्छा. और दूसरी बात, अब देखो मैं तो बूढ़ा भाड़ा हो गया, अब मेरा क्या रह गया? अब मेरी तो ये इच्छा है कि जो कार्य मैं कर रहा हूं अब तो तुम करो. बोले कैसा कार्य? बोले भजन के साथ साथ तो तुमको सृष्टि का विस्तार भी करना है. अगर तेने सृष्टि का विस्तार नहीं किया तो सृष्टि आगे कैसे चलेगी? एक से और कैसे लोग होंगे फिर? बोले नहीं पिताजी हम ऐसे नहीं कर सकते. बोले क्यों? ले काम करो, भजन करते करते ब्याह भी करो और ब्याह करने के बाद सृष्टि का विस्तार करो, सृष्टि की वृद्धि करो. बोले नहीं पिताजी हम भजन तो जरूर करेंगे लेकिन ब्याह नहीं कर सकते. बोले क्यों? बोले कथा मात्रिक जीवनम, हमारा जीवन ही कथा है, खाना पीना भी कथा ही है, सोना भी कथा है, सब कुछ अगर किसी में है तो भगवान की कथा भगवत नाम है, इसके अलावा हम कुछ कर ही नहीं सकते. बोले अच्छा. ब्रह्मा जी को बड़ा क्रोध आया. बच्चे मेरी सुनते नहीं है. किसी पिता को नाही, कोणी वडील असतील, वय झाले, प्रत्येक वडिलांची इच्छा काय असते? आपण जे कार्य करतो ते पुढे जाऊन आपल्या लेकराने सांभाळावं. आता थकलो म्हणायचं. थकल्यानंतर कोण चालवणार घर? मुलगा चालवणार असतो, हे की नाही? मग ज्या प्रकारे आपण वृद्धी केली त्या प्रकारे मुलाने अधिक विस्ताराने वृद्धी करावी अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. तशी ज्यांची इच्छा होती ब्रह्माजींची, 4 लेकरांनी ऐकलं नाही, राग आला. क्रोधम दुर्विषम जातम नियंतुम उपचक्रमे, मेरी बात नहीं सुनते हो, मेरे बच्चे होकर के मेरी नहीं सुनते हो. इतना गुस्सा आया, इतना गुस्सा आया, गुस्से से सारी भ्रुकुटी लाल हो गई और लाल बूंदी हुई भ्रुकुटी से मध्य से धियानुगृह्यमानोपि भ्रूर मध्य प्रजापते सद्यो जातय तन्मे कुमारा नीलोलोहिता. ज्या ठिकाणी ब्रह्माजींना राग उत्पन्न झाला, रागाने समस्त भ्रुकुटी लाल बुंद झाली आणि लाल बुंद झालेल्या भ्रुकुटीतून तिसरा डोळा उत्पन्न झाला आणि त्या तिसऱ्या भ्रुकुटीतून दोघही भुवांच्या मध्ये नासिकेच्या वरती मात्र त्या अग्रभागेतून साक्षात नील लोहिता, निळे कुमारो नील लोहिता, निळ्या रंगाचे छोटेसे सुंदर भ्रूर मध्यात प्रजापती असे सुंदर असणारे निळे बालक साक्षात भगवान परमात्म्याचे शिवजींचे प्रथम अवतार रुद्र भगवान प्रकट झाले. बोली श्री रुद्र भगवान की. एवढीशी रुद्र भगवान रडू लागले. सवयी विरोध देवाना पूर्वजो भगवान बव. एवढे रडू लागले, एवढे रडू लागले. रडता रडता सगळ्या देवतांनी बघितलं. बोले रुद्र भगवान प्रकट हुए हैं. सारे देवता जो है विमान आकाश मार्ग में आकर के विमान में बैठ करके पुष्पवृष्टि कर रहे. पुष्पवृष्टि करते समय सारे देवताओं ने देखा, अरे भाई रुद्र भगवान प्रकट हुए हैं. और मुझे तो लगता है इनका रोना ही बंद नहीं हो रहा है. इनका रोना देख करके लगता है पूर्वजो भगवान भव. भव माने कौन? भगवान शंकर है. ये पूर्व जन्म के शंकर जी ही दिखते हैं. ये पक्का भगवान शंकर का ही स्वरूप है और कोई देवता नहीं है, क्योंकि रोने वाले तो वही हो सकते हैं. जैसे ही देवताओं ने कहा भगवान का रोना ही नहीं रुक रहा, अब क्या किया जाए? बोल अदभ्याहत यद रोधी सुरश्रेष्ठा साध्वेग इव बालका. सुरश्रेष्ठ, सुरश्रेष्ठ माने सुर माने देवता, श्रेष्ठ माने उनमें से प्रमुख. देवतांमधले प्रमुख कोण आहे? देवतांचे राजा इंद्र भगवान. इंद्र भगवान म्हणले हे तर भगवान शिवजीच आहेत, बाकी दुसरे कोणी नसू शकतात. एवढे रडले, एवढे रडले. बोले साध्वे गैव बालका मत्रो मत्रो करते 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 हाँ रोटी इतने चले जा रहे थे कि नामना रुद्र इति प्रजा. भगवान का रोना ही बंद नहीं हुआ. रोने की वजह से भगवान का उसी बालक का नाम पड़ा रुद्र. इसी प्रकार भगवान का प्रथम अवतार जो हुआ वो रुद्र अवतार है. उसकी झांकी आप सब देख सकते हैं. हमारे श्रीमान जी छोटे से कन्हैया आज रुद्र भगवान बन करके आए हैं. दिसतायत ना? नाही दिसू राहिले? क्यूट दिसायला आज.
आमच्या पुरी म्हणल्या संध्याकाळी घरी गेली त्याची नजर काढू. पुरी तर घरी बी तिकडे जायला नको म्हणत होते याला. बोले नजर बायका बघते म्हणले गोपालला नजर लागल. शिवजी म्हणलाय ना गोपाल, शिवजी आज इकडून भस्म इकडून भस्म इकडून भस्म, ते जटाधारी शृंगार करणारा महात्मा आज भस्म लावून बसलाय. व्याघ्रांबर, छोटस व्याघ्रांबर आहे, नील लोहिता निळ्या रंगाचे भस्म धारण केलेले, भ्रुकुटी लालबुंद झालेली आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा आहे, त्या ठिकाणी हातात रुद्राक्ष, पायात एवढी छोटेसे भगवान परमात्मा त्याच ठिकाणी हळूहळू मोठे झाले. मोठे झाल्यानंतर ए बी प्रसृज्य प्रजा भव्यी प्रजानामसि यत्पती. ब्रह्माजींनी बघितलं रुद्र मोठा झालाय, आता याने काय केलं पाहिजे, माझं काम सांभाळलं पाहिजे. आता भगवान शंकराला सगळ्यात जास्त काय प्रिय, भजन प्रिय. सगळ्यात जास्त जर काही प्रिय असेल तर ते भजन आहे. वैष्णवांमध्ये अग्रगण्य जर कोणी असेल तर ते भगवान शंकर आहेत. भगवंताला ज्यावेळेस बोलवण्यात आलं, बोले जी पिताजी, बोले एक काम करो, भजन करो. बहुत आनंद हुआ, पिताजी ने भजन करने के लिए बोला. बोले जी पिताजी, जैसी आपकी आज्ञा. दूसरी आज्ञा सुनो, भजन करते करते ब्याह भी करो, और ब्याह करने के बाद सृष्टि का विस्तार करो, सृष्टि की वृद्धि करो. आप सोही शांत हो गए, ना भी नहीं बोल सकते, हाँ भी नहीं बोल सकते. क्यों? क्योंकि अगर ब्याह कर लिया तो भजन बंद हो जाएगा. पत्नी करने का देगी नहीं, ये लाओ वो लाओ, यहाँ जाओ वहां जाओ, उनसे मिलो उनसे नहीं. बोलतच नाही तुम्ही. आता इथं कोणीच बसलेलं नाही तुमच्या मालकांपैकी, ते विचारलं असतं. बरं उद्या जेवायला जिथं गेलो का नाही तिथे विचारू, तिथं ते भेटते. भगवंताला मात्र आता चिंताग्रस्त झाले, काय करावं. कारण जर मी पिताजींना नाही म्हणलो, म्हणजे ब्रह्माजींना जर मी नकार दिला, तर पुढे येणारी तुमच्या आमच्यासारखी जे आहेत ना, जर बापाने एखाद वेळेस काम सांगितलं, काय म्हणते भगवान शंकराने नाही ऐकलं, मी काला ऐकू, असा आदर्श सिद्ध केला जाईल, असा आदर्श घेतला जाईल. काय करावं. भगवान शंकर चिंताग्रस्त झाले, आता काय करू. पिताचं मानणंही गरजेचं आहे आणि भजन करणंही गरजेचं आहे. काय करावं, काय करावं. बोले जी पिताजी, जैसा आपका आदेश मान्य तर केलं, पण इच्छा नाहीये. आमचे गुरुदेव मजाक मस्करी म्हणायचे, अगर किसी बालक का काम करने का मन ना हो तो उसको एक करना चाहिए, काम बिगाड़ देना चाहिए, बाद में फिर कोई बताएगा ही नहीं. आता भगवंताला सृष्टी तर करायची होती, लेकर तर उत्पन्न करायचे होते. कसे केले. बोले भूत पिशाच डाकिनी पिशाचिनी रक्षिचिनी अशा आत्मा वेगवेगळे पिशाच तयार केले. सृष्टीतला फार एक सुंदर श्लोक आहे, यस्यास्ते द्राट द्राट धृतोटममलम तम तडम तम तडम तम दम सम दडम सम दम सम दुडम सम दुहिडुहि चकितम भूपकम भुवनालम तैलम तैलम तु तैलम कुकु ख्वां कुखं क्वां कुखं क्वां ध्यायन्ते विप्रगात्रे वसति च सकलम पाडमे चंद्रचूडा. या श्लोकाचं वर्णन आहे, यस्यास्ते द्राट द्राट धृतोटममलम, म्हणजे अकराळ विकराळ स्वरूप धारण करणारे, कोणाची मोठे मोठे डोळे आहेत, कोणाचे दात मोठे, कोणाची जीभ बाहेर आलेली, कोणाचे केस अकराळ विकराळ स्वरूपाने पसरलेले, कोणाचे नाखून वाढलेले, कोणी रक्तबिंबाळ झालेले, तर डोळ्याने जसं काही खाऊनच घेईल असं बघितले. असे आगळे वेगळे भूत पिशाच गण. कोणाला मुख आहे तर शरीरच नाही, कोणाला शरीर आहे तर मुखच नाही, कोणाची मुंडी गोल फिरते, कोणाचे हात गोल फिरतायत, कोणाला पाय तर हात नाही, कोणाला हात तर पाय नाही, अशा आगळे वेगळे प्रकारचे देऊन भूत पिशाच निर्माण केले. को मुख ही ना विपुल मुख ही ना, अशा आगळे वेगळे ज्यावेळेस भूतगण निर्माण केले. आणि इकडे मात्र भगवान शंकराची चालली रुद्र भगवंताची सृष्टी तयार करणं, विस्तार करायचं चाललंय. यस्यास्त्रे द्राट द्राट धृतोटममलम टम डम 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 सम डुडम सम डुहिडुहि चकितम भूपकम भुवनालम तैलम तैलम तु तैलम गुगु 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 क्वां कुखं क्वां कुखं क्वां ध्यायन्ते विप्रगात्रे वसति च सकलम पाडमे चंद्रचूडा. असे आगळे वेगळे प्रकारचे भूतगण निर्माण केले. ब्रह्माजींना वाटलं माझा पोरगा काम करतोय, माझ्यासाठी सृष्टीचा विस्तार करू लागला, माझं अख्खं काम सांभाळून घेतलं, म्हणलं ते चिंताच नाही. चला म्हणले बघू कशी सृष्टी उत्पन्न करतोय. कोणत्या बापाला काय वाटते, लेकरांनी नवीन नवीन काम
चांगले केलं असं बरं, माझ्यापेक्षा नवीन रक्त आहे ना, तरुण रक्त, ताजं रक्त, चांगलं काम केलं असं बघायला गेले. जेच खाली उतरले कैलासावर, अरे बाबा बाबा, बघितलं ब्रह्माजी जसे मध्यस्थी प्रकटले, जेवढे आजूबाजू होते ना सगळे खायला पकडले, ब्रह्माजींना खायला पळू लागले. खवयाला मारावं, खावा खावा, सगळे भूतगण याच विचारामध्ये. ब्रह्माजींनी बघितलं अशा आगळे वेगळे प्रकारचे, ब्रह्माजी घाबरले आणि जेच पळाले ब्रह्म लोकांमध्ये जाऊनच थांबले. पुन्हा आले खाली, बोले बुलाया जाय अलम प्रजा विसृष्टावीर दृश्यवीर सुरुत्तमाः मया सह दंतिभीर दिदशा चक्षुवीर रुलबनी. अरे उसके नेत्र तो देखो, ऐसे लगता है कोई खाने के लिए दौड़ रहा है. किसी के नाखून बड़े हैं, किसी का मुंह बड़ा है तो शरीर ही नहीं है, किसी को शरीर है तो मुख ही नहीं है, और किसी के दांत इतने बड़े बड़े हैं, किसी की जीवा बाहर आ चुके हैं, किसी के आंखें इतने बड़े बड़े, किसी के बाल जो है बहुत लंबे लंबे हैं. ऐसे लगता है जैसे अभी चीर करके खा जाएंगे. ऐसे जीव कोई बनाता है? बोले बुलाओ बुलाओ बुलाओ, रुद्र को बुलाया जाए. रुद्र भगवान के समोर हजर झाले. बोले जी पिताजी, ऐसी सृष्टि निर्माण करता है कोई? ऐसे जीव जो मेरे बनाए हुए जीव को ही खा डाले, ऐसे जीव कोई बनाता है? भूत पिशाचिनी डाकिनी. बोले रुको अलम प्रजा, रुको रुको, अब ना बनाओ. तुम्हारी ये जो प्रजा है ना, अब तुम्हारे साथी लेकर के कैलाश चले जाओ. अब तुम प्रजा ना निर्माण करो, अब मैं करूंगा अपने तरीके से, अब तुम ना करो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, हे जे बनवलेत ना पिशाच, हे भगवान शंकराचंच काम आहे. काऊन बनवले त्याच्या पाठीमागचं लई मोठं करणे. बाबाला बघायचं होतं भजन, पितेची आज्ञा तर टाळता येत नव्हती, आता का करायचं? मग ते असं करून दिलं. चांगले जीव नाही बनवले, खाणारेच जीव बनवले. आणि गेला बाबा कैलासावर घेऊन, आणि आनंदात गेला, मस्त नाचत डोलत. का आता काम करायची गरजच नाही, आता फक्त आपलं भजन भले आपण भले. हे बाकी आणि हे तर मीच निर्माण केले, मला तर खाऊ शकत नाही. सगळे कैलासावर घेऊन गेले आणि आनंदात सुंदर प्रकारे भगवान शिव त्या ठिकाणी रममान होऊ लागले. अशा प्रकारे ब्रह्माजींनी पुढे स्वतःच्या इच्छेनेच 10 पुत्रांची प्राप्ती केली. मरीची, अत्री, अंगरा, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष, दशमस्तत्र नारदाः. किती पुत्र केले? 10. आता ब्रह्माजींना वाटलं सगळ्यात मोठं तर ऐकत नाही, मनाचं करते, सगळ्यात बारकं बोलवलं छोटं. दशमस्तत्र नारदा. नारदजींना बोलो, इधर आओ. बोले जी पिताजी, भजन करोगे? नारदजी बोले मुझे तो बड़ा भजन प्रिय है, मैं तो हमेशा वीणा लेकर के बजाता रहता हूँ नारे. अब भजन करते करते मेरी बात सुनो, ब्याह करो, ब्याह करो, और ब्याह करके सृष्टि का विस्तार करो, वृद्धि करो, और आगे ना सोचो. बोले नहीं पिताजी मैं नहीं करूंगा. क्यों? ब्याह नहीं करोगे? बोले नहीं करूंगा. क्यों नहीं करोगे? ब्याह तो करना पड़ेगा, सृष्टि का विस्तार कैसे होगा? कोई मेरी बात नहीं सुनता है. चारों को जन्म दिया, सनक सनंदन सनातन सनत कुमार, उन्होंने भी नहीं सुना. रुद्र को जन्म दिया, उसने भी नहीं सुनी तो ऐसी सृष्टि निर्माण कर दी कि वो मुझे ही खा जाए. अब तुमको ब्याह करना पड़ेगा. बोले नाही पिताजी. तिथून मात्र नारदजी पळून गेले. पण बाकीचे जे 9 होते का, त्यांचं लावून दिला बाबाने सावधान. जसं लावलं, पण नारदजींनी गोष्ट ऐकली नाही म्हणून ब्रह्माजींना राग आला. आणि अशा रागामध्ये छाया कर्दमो जग्गे देवहूत्या प्रतिप्रभू. रागाच्या भरामध्ये स्वतःच्या सावलीपासूनच, आपली जी छायाप्रती ना उन्हात गेल्यानंतर, त्या स्वतःच्या सावलीपासूनच एक ऋषींना जन्माला घातलं. त्यांचं नाव होतं कर्दम ऋषी. पुढे चालून त्यांचा विवाह देवहूती मैयासोबत झाला. अशी देवहूती मैया की जिने 9 मुलींना जन्माला घातलं. कशा प्रकारे बघा, कर्दमजींना तर जन्माला घातलं, पण देवहूती आली कुठून? तर त्या ठिकाणी ब्रह्माजींनी पुन्हा विचार केला. म्हणजे मी एकटाच माणसांची सृष्टी करतोय, पुरुष एकटाच जन्माला घालतोय, स्त्री नाहीये, स्त्रीशिवाय उत्पत्ती कशी वाढेल, विस्तार कसा होईल? म्हणून ब्रह्माजीने पुन्हा विचार करून त्या ठिकाणी मनु अपत्य पुमान इति मानवाः, आपल्या अर्ध्या अंगाने मानव आणि अर्ध्या अंगाने स्त्री, हे दोघं उत्पन्न केले. स्त्रीचं नाव होतं शतरूपा आणि पुरुषाचं नाव होतं मनु. त्याला समस्त पृथ्वीचा राजा केला. पृथ्वी तर रसातळामध्ये होती, तर रसातळात गेलेली पृथ्वी भगवान परमात्म्याने पुन्हा वराह अवतार धारण केला. हिरण्याक्षाचा वध करून ती पृथ्वी रसातळावर ठेवली
आणि त्यानंतर त्या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी मनू महाराजांना तिथं राजा म्हणून घोषित करण्यात आलं। मनू महाराजांचे जेवढे पुत्र झाले त्या समस्त पुत्रांचं नाव मानव म्हणून म्हणण्यात आलं। तुम्ही आम्ही जेत ना हे मनू महाराजांची संतान आहेत, त्यांची लेकरं आहेत, म्हणून आपल्याला मानव म्हटलं जातं। मनू अपत्यम पुमान इति मानवा। अशा प्रकारे तर शतरूपा आणि मनू, एका अंगाने स्त्री एका अंगाने मनू, या दोघांचा सृष्टीवरचा प्रथम विवाह जर कुणाचा लागला असेल त्या दोघांचा, मनू आणि शतरूपाचा, हे दोघं ज्यावेळेस विवाह करून त्या ठिकाणी राहू लागले तर त्यांचे 5 संतान झाले। आकुती, देवहूती, प्रसूती, प्रियव्रत आणि उत्तानपाद, 2 पुत्र आणि 3 पुत्री, असे 5 संतान झाले। पण जी सगळ्यात मोठी मुलगी होती तिचं नाव होतं देवहूती। एक दिवशी याच देवहूतीला नारद महर्षी भेटले, आले घरी आणि तिला वृत्तांत असा सांगितला, बोले ब्रह्मा जी के एक पुत्र है, उनका नाम है करदम, दिखने में बहुत सुंदर है, दूसरी बात तपश्चर्या कर रहे। तर त्या ठिकाणी देवहूतीच्या समोर सुंदरतेचं जसं वर्णन केलं, तर वर्णन केल्या केल्या तिने ठरवलं की आता पतिरूपाने प्राप्त जर कोणाला करायचं असेल तर ते कोणाला करावं, कर्दम महर्षींनाच करायचं। सर्वत्र वृत्तांत मनू महाराजांना माहिती झाला। इकडे ब्रह्माजींना जसं माहिती झालं तर ब्रह्माजींनी त्या ठिकाणी कर्दम महर्षींना तपश्चर्याला पाठवलं, बोले जाओ तुमको ब्याह करना है ना, तप करो। तर इकडे तपश्चर्या चालू होती आणि ज्यावेळेस तपश्चर्या करू लागले भगवान परमात्मा प्रसन्न झाले। भगवंताने सांगितलं, अरे तथासहम परिवोडु कामः समानशीलाम गृहमेतु तेनु, तुमको ब्याह करने के लिए तपश्चर्या करनी पड़ी। इसका अर्थ है तुम्हारे मन में एक स्त्री के विषय में, एक नारी के विषय में कितना बड़ा सम्मान है। तुम बहुत नारी का सम्मान करते हो, क्यों? क्योंकि यत्र नार्यस्तु पूजन्ते और तत्र रमन्ते देवताः। बोले जाओ मैं तुमको आशीर्वाद देता हूँ, जिस घर में जिस कुल में नारी का सम्मान किया जाएगा, एक स्त्री का सम्मान किया जाएगा, वहाँ मुझे भी विचरण करने के लिए अत्यंत अच्छा लगता है। इसीलिए मैं भी वहां पुत्र के रूप में विचरण करूंगा, तुम्हारा पुत्र बन करके आऊंगा। म्हणून नारीचा कधी अपमान नाही झाला पाहिजे बरं का, पण अपमान होण्यायोग्य नारीने वागू बी नाही। तिचं तिच्या मर्यादेत असली तर तिचा कधी कोणी अपमान करणार नाही। शब्द सांभाळून वापरले तर कधी कोणी अपमान करणार नाही। बोलणं, चालणं, राहणं, बसणं, उठणं सगळ्या पद्धतीतून जर तिच्या, कारण तिला मर्यादा लावून दिली, ती स्त्री आहे, स्त्रीला जर मर्यादा नसल्या तरी भूमीचं सुद्धा नष्ट होईल। म्हणून जेवढ्या मर्यादा तिला लावून दिलेल्या तेवढ्या मर्यादेत जर ती वागली तर तिचा कधीही अपमान होऊ शक्यतो करू नये। आणि ज्याने अपमान केला त्याचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही, कारण भगवंत स्वतः म्हणतात कारण नारीची निंदा भी करू नये, नारी की निंदा मत कर यार, नारी है रतन की खान, और जिस नारी से पैदा हुए शुक, भीष्म और हनुमान, असे मोठे मोठे रत्नाला जन्म घालणारी सुद्धा नारीच आहे। म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याला अतिशय आनंद वाटला आणि आनंदाच्या भरात भगवान परमात्मा ने सांगितलं, जाओ तुम नारी का सम्मान करते हो ना, तुम्हारे घर में पुत्र के रूप में मैं ही अवतार धारण करूंगा। तिथून मात्र कर्दम महर्षी उठून आपल्या कुटियामध्ये आले। मनू महाराज त्या ठिकाणी आले। मनू महाराजांनी सर्वत्र वृत्तांत सांगितला की मेरी बेटी से तुम विवाह कर लो, पण कर्दम ऋषींची त्या ठिकाणी अट होती। कर्दम ऋषी म्हणाले मेरी एक शर्त है, अगर शर्त मानोगे तभी मैं ब्याह करूंगा। बोले क्या शर्त है? बोले मेरी शर्त ये है विवाह करने के बाद जैसे एक संतान हो जाएगी सोई मैं वन चला जाऊंगा। मनू महाराज म्हणले काही हरकत नाही बाबा, एक संतान झाल्यानंतर वनात जायचं बघतोस ना, अरे करून तर बघ, एक संतान नाही पहिले विवाह करून तर बघ, पुन्हा संतान काय तू पुन्हा जायचं नावच काढणार नाही म्हणले। हंसने लगे, बोले नहीं मेरी तो शर्त है। बोले कोई बात नहीं, हम शर्त मान्य करते, चले जाना। त्याच ठिकाणी शर्त मान्य करून
दोघांचा विवाह लावण्यात आला आणि विवाह लावल्यानंतर सुंदरी कन्या देवहूती सोबत कर्दमजी विवाह करून तिला कुटियामध्ये घेऊन आले. कुटियात आणल्या आतमध्ये कर्दमजी बसलेले. जशी ती सुंदरी स्त्री घरात आली तर तिच्याकडे बघितल्याच्या नंतर कर्दम महर्षींना अत्यंत आनंद वाटला कि अरे ये श्रृंगारित श्री कितनी सुंदर लगती है. अगर ये भगवान की बनाई हुई मूर्त, भगवान की बनाई हुई श्री मानव के वेश में ये इतनी सुंदर लगती है तो इसको बनाने वाला भगवान कितना सुंदर होगा. कर्दमजी विचार करतायत आणि त्या विचार करता करताच त्यांना समाधी लागून गेली. श्रीचं चिंतन करता करता त्यांनी भगवान परमात्म्याच्या चिंतनाकडे गेले. भगवंताचं चिंतन करता करता ते समाधिस्थ झाले. एका कवीने पण फार सुंदर वर्णन केले. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा वो कितना सुंदर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. बोल राम बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम.
कर्दम महर्षी हाच विचार करत करत त्यांना समाधी लागली की ही जर माझ्या कुटियामध्ये आलेली ही स्त्री एवढी जर सुंदर दिसत असेल तर हिला बनवणारा किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो श्याम बोलो श्याम बोलो श्याम श्याम श्याम. अशा प्रकारे जवळपास 80 वर्ष झाले समाधीस्थ अवस्थेमध्ये गेलेत. कोण? कर्दम ऋषी. घरात आलेली पत्नी हलवलं बी नाही डुलवलं बी नाही. तिच्या ठिकाणी जर तुम्ही राहिला असता तर आतापर्यंत बाबाच्या दंडाने लाल झाला असता. 80 वर्ष झाले समाधीस्थ अवस्थेमध्ये पतिदेव गेलेले. घरात जसा पाय ठेवला तशी समाधी लागली, अजूनही उठवलं नाही. एक दिवस स्वतःच कर्दम महर्षी समाधीतून बाहेर आले. आल्यानंतर समोर काठी टेकत टेकत चाललेली एक म्हातारी बाई बघितली. त्या म्हातारीला विचारतायत, अरे देवी तुम कौन हो और मेरी कुटिया में क्या कर रही हो? आजीबाई थांबल्या. बघितलं. बोले क्या तुम मेरी माता हो? बोले नहीं. फिर कौन हो? मेरी बहन हो? बोले नहीं. अरे ना मैं तुम्हारी माता हूँ ना मैं तुम्हारी बहन हूँ, अहम ते अधिकृता पत्नी. मैं तुम्हारी पत्नी हूँ, अधिकृत पत्नी हूँ, ब्याह करके तुम्हारे घर में आई हूँ. और जब से मैंने कुटिया में पैर रखा, जैसे ही मैं तुम्हारे घर में आई सोई तुम समाधिस्थ अवस्था में चले गए. तभी से लेकर के आज तक तुम्हारी सेवा करती आई हूँ, लेकिन तुम अब जगे. जैसे ही वृद्धावस्था में गई हुई जो है देवहूति, कर्दम जी ने देखा, अरे अरे 80 साल बीत गए, मुझे पता ही नहीं चला. उसी समय जो है ज्यावेळेस भगवान परमात्मा ने प्रगट होऊन आशीर्वाद दिला होता ना कि मैं तुम्हारे घर में पुत्र के रूप में बन करके आऊंगा, अवतार धारण करून, त्यावेळेस भगवंताला रडू आलं होतं आशीर्वाद देताना, कर्दमजींना आशीर्वाद देताना. तर डोळ्यातले जे अश्रू होते ना ते जिथे पडले तिथे बिंदूक सरोवर तयार झालं होतं. आता कर्दमजींना वाटलंय हिने माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य घातलं. बोले जाओ. 2 सेविका पाठवल्या. दोघही पती पत्नी ते सेविकांसोबत गेले. बिंदू सरोवरामध्ये जसं स्नान केलं, भगवान परमात्म्याच्या अश्रूने प्रकट झालेलं ते बिंदू सरोवर, आणि तिथे स्नान केल्या केल्या दोघांचंही त्या ठिकाणी वृद्धावस्था निघून गेली आणि तरुण बनून झाले. तरुण अवस्थेमध्ये प्राप्त झाल्याबरोबर दोघही पती पत्नी त्या ठिकाणी आपल्या पत्नीची इच्छा ओळखल्यानंतर प्रियाया प्रियमन्विच्छन् कर्दमो योगमास्थिताः विमानम कामगम चत्तत. आपल्या पत्नीची इच्छा ओळखून कर्दम ऋषींनी त्या ठिकाणी एक विमान बनवलं आणि त्या विमानामध्ये बसून समस्त भूगोल खगोल आदी ही पृथ्वीच्या खालचे 7 लोक, पृथ्वीच्या वरचे 7 लोक, पृथ्वीच्या खालचे 7 लोक, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल, 7 दुने 15, 7 दुने 14 ही भुवनांमध्ये फिरून समस्त भूगोल खगोलाचं दर्शन करून काय काय बघितलं? बोले जात भाऊ विमानामध्ये गेले दोघही पती पत्नी. वैश्रंभके सुरसने नंदने पुष्पभद्रके, देवतांच्या बागेमध्ये गेले. पुष्पभद्रके त्या ठिकाणी बाग बगीच्यामध्ये फिरले. प्रेक्षयित्वा भूगोलम पत्ने यावांस संस्थिताः, त्या ठिकाणी समस्त भूगोल खगोल फिरून किती दिवस झाले? शतम व्यतीउ शरदाः, 100 वर्षापर्यंत तक फिरले दोघं पती पत्नी. आणि ज्यावेळेस विमान खाली उतरलं, पतिंसा प्रव्रजशितंतदाः लक्षोशती सतीही, आपल्या पतीसोबत ती सती खाली उतरली. म्हणे देवहूती खाली उतरली
चढताना दोघंच चढले होते, पण खाली ज्यावेळेस उतरले त्यावेळेस 11 जण खाली उतरले. म्हणजे 9 कन्या त्यांना प्राप्त झालेल्या होत्या, 9 कन्यांना जन्म दिलेला होता. त्या 9 कन्यांचा विवाह, मगाशी ब्रह्माजींचे 10 पुत्र सांगितले ना, दशमस्तोत्र नारद. नारदजी तर छोटे होते, त्यांनी विवाह नाही करायचा म्हणून निघून गेले. त्याच्या बदले जे 9 होते त्याच्यापैकी त्या 9 जणांच्या त्या ऋषींसोबत विवाह या 9 कन्यांचा लावून दिला. अशा प्रकारे त्यातली जी एक कन्या होती तिचं नाव होतं अनुसया. देवहूतीची एक कन्या, 9 कन्यांपैकी तिचं नाव अनुसया. आणि त्या अनुसयाचा विवाह ब्रह्माजींचे पुत्र अत्रि ऋषींसोबत लावून दिला. विवाह लावल्यानंतर खूप वर्षापर्यंत तक अत्रि आणि अनुसयाने त्या ठिकाणी तपश्चर्या केली. सहपत्न्या यया वृक्षम कुलाद्रीम तपसी स्थिताः. कुलाद्री नामक पर्वतावर तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रकट झाले. भगवंताने एक मंत्र दिला, बोले जाओ इस मंत्र का जाप करो, जो है तुमको संतान प्राप्ति होगी. शरणं तम प्रपद्येहम य एव जगदीश्वरः प्रजामात्म समामय्यम प्रयच्छति चिंतयन्. हा मंत्र असा आहे, ज्याही स्त्रीला संतान होत नसेल, तिने जर या मंत्राचा जाप केला रोज तर तिला संतान प्राप्ती होऊ शकते. कारण स्वतः भगवंताने अत्रि आणि अनुसयाला दिला होता. तर त्या ठिकाणी संतान प्राप्तीची इच्छा बाळगून दोघेही तपश्चर्या करून भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन घरी परतले. परतल्यानंतर सती असलेली पतिव्रता नारी असलेली ती अनुसया माता त्या ठिकाणी मात्र तिची प्रसिद्धी नाव पसरू लागलं. पतिव्रता नारींमध्ये सगळ्यात मोठी गिनती अनुसया मातेची होऊ लागली. आणि ज्यावेळेस नारदजींना माहिती झालं, पुढची लीला करण्यासाठी नारदजी प्रथमतः कैलासावर गेले. माँ पार्वतीला भड़कवलं. बोले आपको पता है? बोले क्या क्या कर रही है? बोले आप, मैं तो भगवान की पूजा कर रही हूँ. अच्छा, भगवान की पूजा कर रही है? हाँ. बोले आप चाहे जितनी भी पूजा कर लो, चाहे जितना व्रत तप अनुष्ठान कर लो, लेकिन आपसे भी बड़ा पतिव्रता नारियों में किसी का नाम लिया जाता है तो धरती पर रहने वाली अत्रि ऋषि की एक पत्नी है, उसका नाम है अनुसया. बोले उसका सबसे बड़ा नाम पतिव्रता नारियों में गिनती किया जाता है. बोले मुझसे भी बड़ा? बोले हाँ आपसे भी बड़ा. अच्छा ऐसी बात है, तो फिर मैं बाद में देखती हूँ. तिथून नारद महर्षी गेले. आले वैकुंठात. लक्ष्मीजी पूजा करीत होत्या, चरण सेवा. भगवान झोपलेले होते. बोले क्या कर रही है? बोले चरण सेवा चल रही है. बोले अच्छा. बोले एक बात बताऊं, आप चाहे जितनी चरण सेवा कर लो, चाहे जितना तप जप अनुष्ठान कर लो, चाहे जितनी पूजा कर लो, लेकिन किसी बात इसको कोई व्यर्थ है सब. क्यों? आपसे भी बड़ा, आप तो त्रिलोकी के स्वामी की पत्नी हो, आपसे भी बड़ा पतिव्रता नारियों में किसी का अगर नाम लिया जाता है तो धरती पर रहने वाली, वैकुंठ में नहीं, स्वर्ग में नहीं, धरती पर रहने वाली साधारण स्त्री एक ऋषि की पत्नी है जिसका नाम है अनुसया, उसका सबसे बड़ा नाम लिया जाता है. सारी पतिव्रता नारियों में सबसे पहले उसी का नाम आजकल गिनती किया जाता है. अच्छा ऐसी बात है. तिथून आले, निघाले इकडं ब्रह्मलोक मध्ये आले. ब्रह्मानी बसलेल्या होत्या. ब्रह्माजींची पत्नी ब्रह्मानी. ले क्या कर रही है? ध्यान चल रहा है. किसका? बोले स्वामी का. बोले क्या कोई जरूरत नहीं? बोले छोड़ दो. क्यों? चाहे जितना ध्यान कर लो, चाहे जितना तप कर लो, अनुष्ठान कर लो, चाहे जितनी सेवा कर लो, लेकिन तुमसे भी बड़ी पतिव्रता है. बोले मेरे से बड़ी पतिव्रता और कौन हो सकती है? बोले होगी लक्ष्मी. ना लक्ष्मी देवी नहीं है. पार्वती ना, पार्वती भी नहीं है. कौन है? धरती पर रहने वाली एक सर्वसाधारण स्त्री है, ऋषि की पत्नी है, जिसका नाम है अनुसया. सबसे पहले उसकी गिनती होती है. अच्छा ये बात है. नारद जी तो चले गए लगा करके. नहीं, आजकल तो यही कहा जाता है, बहुतों के मुख से सुना है. ये बात नहीं है. खरं सांगू, आपला अजून अधिकार नाही, एवढी पात्रता नाही नारदजींना. नारद असं
बघा आपल्या घरामध्ये जर कोणी विचित्र काही वागायला लागलं, एकमेकाची गोष्ट एकमेकाला सांगायला लागलं, तर आपण साहजिक म्हणून जातो, साहजिक म्हणतो काय, हा कळीचा नारद आहे, काय म्हणतो, साहजिक म्हणून जातो. आपल्या तोंडाला त्यावेळेस काहीच नसते, साहजिक म्हणून हा कळीचा नारद आहे, हा नारद मुनी आहे. पण खरं सांगू, चुकीचं बोलतोय आपण. नारदजी काय तुम्हाला सर्वसाधारण वाटले? एखादा काय सर्वसामान्य माणूस आहे? अरे आपली पात्रता नाही, एवढा अधिकार नाही. नारदजी स्वयं भगवान परमात्मा त्यांना लीलेचा आदेश देतात, तेव्हा ते लीला करतात. पण आपण साहजिक म्हणून जातो, पेटवलं, चुकीचं आहे माय बाप. खरं सांगू, मी तर म्हणते हे कॅमेराला पडलं बी पाहिजे युट्यूबला. कुठलाही ग्रंथ असो, 2 महात्मे असे सांगितलेत आणि त्या 2 महात्म्यांचं चरित्र आलं की त्यांच्याविषयी बोलणारे वक्ता मागं पुढे विचारच करत नाही. एक तर नारदजी आणि दुसरे सुदाम चरित्रातले सुदामजी महाराज. पार्ट करायचं करा ना, हरकत नाही, लीला करायची सांगायची सांगा, पण त्यांच्याविषयी काही वेगळं बोलू नका. हाकलून दिलं, पडून दिले, कसं? भगवान परमात्म्याचे मित्र आहेत सुदामजी महाराज, हृदयामध्ये स्थान दिलंय देवाने. हाकलून कसे देतील, ढकलून कसे देतील? नाही. हा, कष्ट झाले त्यांना, येता येता कष्ट झाले, पण देवाने ते कष्ट लीलेच्या मार्फत त्यांच्याकडून करून घेतलेले. कुठेतरी त्यांचं जन्माचं प्रारब्ध असतं, आपल्याला ते भोगावं लागतं. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. मागच्या जन्माचं केलेलं काही त्यांचे कर्म होते की ते या जन्मात त्यांना फेडावे लागले. पण आजकाल जे वक्ते बोलतात ना त्यांच्याविषयी, पार्ट करायची करा ना, हरकत नाही, झाकी दाखवायची दाखवा, काही हरकत नाही. पण त्यांना ढकलून दिलं, मारलं, हे केलं, वाईट वक्त बोलले, तुम कोण आहे असे निकल जाव, हे चुकीचं आहे. ते भगवान परमात्म्याचे मित्र आहेत, सर्वसाधारण नाही. अरे ज्या जीवाचं नाव भागवतामध्ये येतंय ना, तो जीव म्हणजे साक्षात भगवंत आहे. सुदामजी महाराज का असं भगवंत आहेत. भगवंताला भगवंत ढकलून देईल, भगवंताला भगवंत वाईट शब्द बोलेल, या असं निकल जाव असं म्हणेल? नाही, देव आहे. फुकट त्यांचं असंच नाव भागवतात नाही कोरलं गेले. भागवत म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. श्रीमद भागवताख्यम प्रत्यक्ष कृष्ण एवही. आणि दुसरे झाले नारद महर्षी. नारद महर्षींची गोष्ट आली, कुठेतरी कथेमध्ये त्यांचा विषय निघाला की त्यांना कळीचा नारद म्हटलं जातं, लटकवणं म्हटलं जातं, याने चिंगी लावली असं म्हटलं जातं, काडी लावली. अरे नाही, आपली पात्रता नाहीये बोलण्याची. भगवंताचे भक्त आहेत ते, हे भगवंत त्यांच्याकडून करून घेतायत. लीला जर त्यांनी नाही केली तर भगवंत पुढे लीला कशी करतील? म्हणून कृपा करून मी तर म्हणते ही क्लिप दादाने जरूर युट्यूबला टाकावी. जे जे ऐकतील ते तरी नाव असं घेणार नाहीत. कृपा करून या 2 हे जे पात्र आहेत, नारद महर्षी आणि सुदामजी महाराज, ह्यांच्याविषयी काही वेगळं बोलू नका. सांगायची ना कथा, कथाच सांगा. मी तर म्हणते सुदामजी महाराजांचं भागवतात नाव सुद्धा नाहीये, तरी आपण घेतोय, कारण बोलत असताना माहिती व्हावा याच्यासाठी घेतो आपण. हा, शेवटच्या पंक्तीमध्ये आहे पण श्लोकांमध्ये नाहीये, म्हणून क्षमा. ही कॅमेरा चालू म्हणून मी बोलते. अशा प्रकारे या ठिकाणी नारद महर्षींनी ज्यावेळेस 3 पत्न्यांना सांगितलं, लीला करत असताना नारदजी तर तिथून निघून गेले. 3 पत्न्यांनी आपापल्या पतिदेवाला पाठवलं, बोले जाओ पतिव्रता व्रत खंडन करके आना. हमसे बड़ी और कोई पतिव्रता हो ही नहीं सकती, नाम ही बड़ा नहीं होना चाहिए. बोले क्या किया जाए? तिघाही देवतांनी ठरवलं, बोले भिक्षा मागायला जाऊ. अत्रि अनुसया आतमध्ये बसलेले, भिक्षा मागण्यासाठी साधूचे वेश धारण करून गेलेले 3 देवता अलख निरंजन म्हणून त्या ठिकाणी गेले. ते ब्रह्मा विष्णू गिरीशा प्रणतोस्म्यहम वह स्तेभ्यम क एव भवताम म इहो पहूतः एको महेव भगवान बुबुधा प्रदान चित्तीकृता प्रजननाय कथम न यूयम. त्या ठिकाणी बोले आपको प्रणाम है. अत्रि अनुसयाने दरवाजा उघडला, बघितलं की नाही
जैसी मांगू लागले, भिक्षा मांगू लागले, हे देवी हमको भिक्षा चाहिए। बोले ठीक है अभी लाती हूँ। बोले नहीं नहीं हमारे एक शर्त है, भिक्षा तो हमको चाहिए लेकिन इस वेश में नहीं चाहिए। बोले फिर? बोले हमको जो है अवधूत वेश में भिक्षा चाहिए। बोले पतिव्रता नारी हूँ, अवधूत वेश में कैसे दे सकती हूँ? फिर भी याचक अगर हमारे दरवाजे से पलट करके चला गया तो फिर हमारा जो है गृहस्थी धर्म जो है आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे, वो तो विन्मुख हो जाएगा। अब क्या किया जाए? धर्म संकट में आ गई, पति के पास गई। अनुसया जशा पती आपल्या पतीच्या जवळ गेल्या, सगळं काय वृत्तांत सांगितला। आत्रि ऋषींनी सांगितलं चिंता करू नका, कमंडलूतलं जल दिलं। बोले जा हे जल छिडकाव करा, लहान बालकाच्या स्वरूप ते होऊन जातील आणि ज्यावेळेस बालकाचं स्वरूप प्राप्त होईल तिघांनाही त्यावेळेस अवधूत वेशामध्ये तुम्ही त्यांची मागितलेली मागणी पूर्ण करा। कमंडलूतला जल आणलं, छिडकाव केला, त्याचबरोबर तीनही देवता बालकाच्या स्वरूपात प्रकट झाले। तीनही ब्रह्मा विष्णू महेश होते, बालक बनून त्या ठिकाणी अनुसया मातेने आपलं स्वतःचं स्तनपान पुत्राच्या स्वरूपामध्ये त्या तिघही देवतांना पाजलं। अवधूत वेशामध्ये त्यांची मागणी पूर्ण केली। त्यानंतर तिघांनाही अनुसया आणि आत्रि ऋषींनी पाळणा तयार केले। सुंदर प्रकारे तिघही देवता त्या पाळण्यामध्ये झुलू लागले। तीनही देवता त्या ठिकाणी छोट्याशा बालकाच्या स्वरूपामध्ये पाळण्यामध्ये झुलू लागले। एका कवीने फार सुंदर वर्णन केले। अत्रि अनुसुया ने डाल दियो पलना, झूल रहे तीनों देव बनकर के ललना। अत्रि अनुसुया ने डाल दियो पलना, झूल रहे तीनों देव बनकर के ललना। छोटे छोटे असे गोपालवाणी त्या ठिकाणी पाळण्यामध्ये झुलू लागले, आनंद घेत आहेत। खूप दिवस झाले गेलेले पती पुन्हा माघारीच नाही आलेले। तीनही चिंताग्रस्त गेले। आता नारदजीचं ऐकलं, आता काय माहिती काय झालं।
तीनही देव्यांनी तपास लावण्यासाठी साध्वीचं स्वरूप धारण करून आले. पुन्हा आल्या अत्री आणि अनुसूयाच्या दरबारी. ज्यावेळेस मागण्यासाठी भिक्षा मागू लागल्या त्यावेळेस अनुसूया माता आल्या. बोले क्या चाहिए? बोले हमको. बोले हाँ. बोलिए. मेरे दरबार से तो कोई जो है मेरे द्वार से कोई भूखा नहीं जाता है, जो मांगोगी वो मिलेगा. तुम दे नहीं सकती. क्यों? दूंगी ना, क्यों नहीं दूंगी? देना ही चाहती हो ना, तो तुम्हारे घर में जो बालक है वो हमको दे दो. कैसे दे दे? अरे तुम जानते हो ये कौन है? तर अत्री ऋषीने सांगितलं होतं अनुसूया मातेला, पती पत्नींमध्ये कुठलीच गोष्ट सिक्रेट नाही बरं, सिक्रेट गुपित नसते. अत्री ऋषींनी आधीच सांगितलं होतं, कारण ऋषीवर मंत्रद्रष्टार, ऋषी मुनी मंत्राच्या बळावर सगळं काही जाणून घेत होते. तुम जानती हो जिनको तुम मांग रही हो ये कौन है? बोले कौन है? बोले अरे त्रिलोकी के स्वामी है ब्रह्मा विष्णू महेश. जसे म्हटल्याबरोबर त्या तीनही देवांनी आपलं स्वरूप त्यागलं आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये आलं. तुम जानती हो ये अगर त्रिलोकी के स्वामी तो हम क्या भिखारी ने? हम भी तो हाँ त्रिलोकी की जगत जननी है भाई, लक्ष्मी पार्वती और ब्रह्मानी. उसी समय जैसे ही माताओं को देखा, पति पत्नी जो है नतमस्तक होकर के स्तुतिगान करने लगे और बोले अब एक काम करो, अपने अपने पतियों को लेने आई हो. तो तीनों देवी ने पहले तो क्षमा याचना मांगी, क्षमा प्रार्थना केली की अरे तुझ्या पतिव्रताचं खंडन व्हावा, आमच्यापेक्षा नाव मोठं होणे यासाठी आम्ही परीक्षा घेण्यासाठी पाठवलं, पण खरंच धन्य आहेस. क्षमा याचना मागितल्यानंतर आमच्या पतींना मी माघारी घेण्यासाठी आलो. बोले अच्छा अपने अपने पतियों को लेने के लिए आई हो? बोले हाँ. फिर एक काम करो तुम ही पहचान करके लेके जाओ. तिघं एक सारखी. बोले मेरे पतिव्रता व्रत का खंडन करने आई थी, अब देखो. कारण तिघं तो एक सारखे दिसू लागले. समजा लक्ष्मीने भगवान शंकराला उचलावा, ब्रह्मणीने नारायणाला उचलावा आणि पार्वतीने ब्रह्माजीला उचलावा, असं काय होऊ नये. बोले माँ हमको क्षमा करो, तुम तो कृपालु हो, दयालु हो. क्षमा याचना मांगते ही अत्रि ने वही जल को छिड़का, तो छिड़कते ही तीनों देवता बड़े हो गए, अपने अपने स्वरूप में आ गए और अपने अपने पतियों को लेकर के जैसे ही तीनों देवियां जाने लगी, सो ये दोनों पति पत्नी रोने लगे. प्रभु अरे 3-3 पल्ला बनाया हमने, तपश्चर्या भी की, लेकिन कोई संतान नहीं जन्मी, और आप तो हमको इतने दिन तक संतान का सुख दिया, अब छोड़ करके जा रहे हो, हमारी गोदी को फिर ऐसे जही उजाड़ करके जा रहे हो. उसी समय देवता ने कहा यथा कृतस्ते संकल्पो भाव्यम तेनैव नान्यथा तत्संकल्प तस्य ते ब्रह्मन् यद्विध्यायति ते वयम्. देखो तुम्हारा संकल्प सत हुआ, जो तुमने ध्यान किया था कि भगवान हमारे बेटे बन करके आए, तुम्हारा संकल्प तो सत हुआ, लेकिन चिंता ना करो, हम जा भी रहे ना, आता आम्ही चाललोय भी ना, तरी आमच्या स्वरूपामध्ये एक मुलगा